नमस्कार, माझं डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे कर्करोगावरती मात, अर्थातच कॅन्सरवरती असणारे नवीन रोबोटिकचे उपचार। आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात कॅन्सर आणि रोबोटिक सर्जन असणारे डॉक्टर आशिष पोखरकर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत। तर मी सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर आशिष पोखरकर सरांची। नमस्कार सर। डॉक्टर आशिष पोखरकर सर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सिनियर कॅन्सर आणि रोबोटिक सर्जन आहेत। मला विशेष करून सांगावं वाटतं की त्यांनी आपलं वैद्यकीय प्रशिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेजकडून संपादन केलं आणि त्याच्या पुढे जाऊन विशेष करून ऑन्को सर्जरी म्हणजेच कॅन्सरवरील जे नवीन सर्जरीचे उपचार आहेत ह्याचं विशेष प्रशिक्षण त्यांनी टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणून घेतलेलं आहे। याच अनुषंगाने मला पुढे जाऊन सांगावं वाटतं की त्यांनी विशेष करून कोलोरेक्टल ऑन्को सर्जरी मधलं प्रगत प्रशिक्षण हे टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल या ठिकाणून संपादन केलं। यामध्ये विशेष करून लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलं आहे। सध्या ते विशेष करून नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी चीफ कॅन्सर सर्जन म्हणून कार्यरत आहेत। तर कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सर पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये। सर या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं वाटतं की विविध प्रकारच्या कॅन्सरचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढत आहे आपल्याकडे। आपल्याकडे एक कॅन्सर सर्जन म्हणून कोणत्या स्वरूपात रुग्ण जास्त येतात काय सांगता येईल? भारतामध्ये नेहमीच हेडनेक कॅन्सरचं प्रमाण हे जास्त आहे। त्याचं मुख्यत्वे कारण म्हणजे तंबाखूचे व्यसन। हेडनेक कॅन्सरमध्ये मुख्यत्वे जिभेचा कॅन्सर, गालाच्या आतल्या त्वचेचा कॅन्सर, टाळूचा कॅन्सर, स्वरयंत्राचा कॅन्सर, त्याचबरोबर हेडनेक कॅन्सरमध्ये थायरॉइड कॅन्सरचेही प्रमाण आहे जे मुख्यत्वे स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते। अप्पर एरोडायजेस्टिव्ह ट्रॅक ज्यामध्ये अन्ननलिकेचा कॅन्सर, स्टमक कॅन्सर, जठराचा कॅन्सर, त्याचबरोबर युरोजेनेटलमध्ये मुख्यत्वे किडनीचे कॅन्सर, मूत्राशयाचे कॅन्सर, प्रोस्टेटचे कॅन्सर याचेही प्रमाण आजकाल वाढलेले आहे। स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सरमध्ये मुख्यत्वे स्तनाचे कॅन्सर म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर, त्यानंतर सर्वायकल कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाचे कॅन्सर याचे प्रमाण जास्त आहे। याचे मुख्यत्वे कारण म्हणजे स्त्रियांमध्ये वाढते स्थूलत्व, व्यायामाचा अभाव, उशिरा होणारी मुले। त्यानंतर स्त्रियांमध्ये ओव्हरी आणि गर्भाशयाचे कॅन्सर याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे। याला सुद्धा कारण म्हणजे मुख्यत्वे स्थूलत्व। ह्या सर्व कॅन्सरबरोबर पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये हे जे होणारे कॅन्सर आहे याच्याबरोबरच आजकाल आणखी काही कॅन्सरचे प्रमाण हे वाढलेले आहे दिसून येते। त्याच्यामध्ये मुख्यत्वे आतड्याचे कॅन्सर, याच्यामध्ये कोलोरेक्टल कॅन्सर आहेत, जठराचे कॅन्सर आहेत, याचेही प्रमाण आजकाल प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे। हे जे मी सांगतो हे सर्व गाठीचे कर्करोग आहेत, पण त्याचबरोबर आजकाल लिक्विड कॅन्सर म्हणजे मुख्यत्वे ब्लडचे कॅन्सर यांचंही प्रमाण वाढलेलं आहे। त्यामध्ये आपण ऐकलेलेच असेल ल्युकेमिया आणि लिम्फोमा याचेही प्रमाण आजकाल आपल्याला वाढलेले दिसून येते। जरी आजकाल ह्या कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं असलं तरी त्याच्यावर तेवढेच अद्ययावत आणि प्रगत उपचार उपलब्ध आहेत। जर तुम्ही लवकर डॉक्टरांशी संपर्क साधला आणि अर्ली स्टेजमध्ये तुमचे कॅन्सरचे निदान झाले तर नक्कीच तुम्ही ह्या कॅन्सरवर मात करू शकता। आपण आता जाणून घेतलं डॉक्टर आशिष पोखरकर सरांकडनं जे सिनियर कॅन्सर आणि रोबोटिक सर्जन आहेत नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी। विविध प्रकारच्या कॅन्सरचं वाढलेलं प्रमाण, पण महत्त्वाची गोष्ट त्यात अशी आहे की कॅन्सरचं प्रमाण जरी वाढलं असलं तरी सुद्धा आता नवीन उपचार सुद्धा येत आहेत ज्यामुळे आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या कॅन्सरवरती मात करता येणं शक्य आहे। ज्याच्यामध्ये रोबोटिकचे उपचार आहेत, नवीन स्वरूपाची किमोथेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, टार्गेटेड थेरपी आहे। सर जेव्हा आपण कॅन्सरवरील नवीन उपचारांविषयी बोलतोय तेव्हा अर्थातच रोबोटिक सर्जरी हे मी म्हणेन की वैद्यकीय तंत्रज्ञान आज खरोखर एक वरदान स्वरूपाचं ठरलेलं आहे, विशेष करून ज्या कॉम्प्लिकेटेड सर्जरीज आहेत त्यासाठी। तर सर्वप्रथम आम्हाला रोबोटिक सर्जरी म्हणजे काय हे सांगा, काय सांगता येईल? नक्कीच, रोबोटिक सर्जरी म्हणजे हे तर रोबोमुळे होणारी सर्जरी नाही आहे। तर काही लोकांचा असा समज आहे की रोबो ही सर्जरी करतो, तर असे नाही आहे। तर हे सर्जनच ही सर्जरी करतो, ती आपण रोबोटिक टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने करतो। याच्यामध्ये जी अद्ययावत रोबोटिक्समध्ये आजकाल जी डेव्हलपमेंट झाली आहे त्याचा फायदा घेऊन आपण ही रोबोटिक सर्जरी करतो। ही मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीचाच एक पार्ट आहे ज्यामध्ये सर्जन हा पेशंटच्या जवळ नसून रोबोटिक कन्सोलवर बसलेला असतो आणि सर्जनच्या हातामध्ये कंट्रोल असतात। सर्जनच्या हाताच्या कंट्रोलने रोबोटिक आर्मचे ज्या मुवमेंट्स असतात ते आर्म पेशंटला अटॅच असतात आणि त्याद्वारे सर्व इन्स्ट्रुमेंटला कंट्रोल करतो। तर एकंदरीत ही सर्जरी ही रोबोटिकच्या सहाय्याने केली जाते, पण ही पूर्णपणे सर्जनच्या नियंत्रणामध्ये असते। रोबोटिकच्या आणखी ॲडव्हान्टेजमध्ये त्याच्यामुळे रोबोटिक्समुळे वाढणारे प्रिसिजन म्हणजे अचूकता, याच्यामध्ये 10 टाइम्स मॅग्निफाईड व्हिजन असल्यामुळे आपल्याला जो पार्ट सर्जरीमध्ये काढायचा आहे मुख्यत्वे कॅन्सर सर्जरीमध्ये तर तो अचूकपणे काढला जातो, कारण आपल्याला 10 टाइम्स मॅग्निफाईड व्हिजन आहे। प्लस सर्जनच्या हाताचे जे होणारे ट्रेमर्स आहेत ते फिल्टर आउट केले जातात रोबोटिक सेन्सरच्या साहाय्याने, जेणेकरून सर्जरी ही अचूक होऊ शकते।
याच्यामध्ये सर्जनचे आर्गोनॉमिक्स आहे, सर्जन ज्या चेअरवर बसलेला असतो कम्फर्टेबली, आणि सर्जन जर कम्फर्टेबल असेल तर ती सर्जरी अधिक अचूकतेने आणि जास्त वेळ तो योग्य प्रकारे करू शकतो. याचा फायदा आम्हाला कॅन्सर सर्जरीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात होतो, कारण आमच्या सर्जरी हे लॉंग ड्युरेशन चालणारे सर्जरी असतात. त्याच्यामध्ये कॅन्सर सर्जनला होणारी जी फटीग आहे ती प्रचंड प्रमाणात कमी होते आणि त्याचा इनडायरेक्टली फायदा पेशंटला होतो. त्याचबरोबर मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीचे फायदे म्हणजे काय की कमी प्रमाणात होणारा रक्तस्राव, पेशंटला जो चिरा आपण शरीरावर घेतो ओपन सर्जरीमध्ये ते नसल्यामुळे पेशंटला रिकव्हरी पोस्ट ऑपरेटिव्ह ही फास्ट होते. ऑपरेशन नंतर लागणारे जे पेन किलर औषधं आहे त्याचे प्रमाण हे कमी होतं आणि पेशंटची अर्ली रिकव्हरी होऊन पेशंट लवकर घरी जातो. आपण आता जाणून घेतलं रोबोटिक सर्जरी विषयी डॉक्टर आशिष पोखरकर सरांकडनं. सर, अर्थातच या अनुषंगाने रोबोटिक सर्जरी म्हटलं की महाग असा एक समज असतो लोकांचा, तर आणि आपल्या डिपार्टमेंटमध्ये आज ही आपण सर्जरी अतिशय कमी दरात पुरवत आहात रुग्णांना, काय सांगता येईल? निश्चितच रोबोटिक सर्जरी ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. याला कारण म्हणजे ही अद्ययावत टेक्नॉलॉजी आणि त्याच्यामध्ये यूज होणारे जे कन्झ्युमेबल ते अतिशय महाग आहेत आणि यामध्ये असणारी मोनोपॉली जी मुख्यत्वे बाहेरच्या कंपन्यांची आहे. हे सर्व जे कन्झ्युमेबल इम्पोर्ट केल्यामुळे महाग आहेत आणि ते पेशंटच्या आजकाल आवाक्याच्या बाहेर आहे. पण आता नवनवीन कंपन्या याच्यामध्ये उतरत आहेत. आपल्या भारतामध्ये सुद्धा याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट चालू आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान निश्चितच कमी खर्चामध्ये सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहे. नोबल हॉस्पिटल खास करून जे ओनली JCI ॲक्रेडिटेड हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये, त्याच्यामध्ये ही रोबोटिक आम्ही रिसेंटली लॉन्च केलेली आहे, ज्याच्यामध्ये जो खर्च तुम्हाला लॅप्रोस्कोपिकच्याच दरामध्ये खर्च होणार आहे त्या खर्चामध्येच आपण आज रोबोटिक सर्जरी पेशंटला अवेलेबल करून देत आहोत. आपण आता जाणून घेतलं की कशा रीतीने जे महागडं तंत्रज्ञान आहे रोबोटिक सर्जरीचं ते नोबल हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आपल्याला आता अफोर्डेबल रेटमध्ये म्हणजे अतिशय परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये नोबल हॉस्पिटल पुणे आणि त्याचप्रमाणे हे जे तज्ज्ञ कॅन्सर सर्जन आहेत यांचा सिंहाचा वाटा आहे. सर, या अनुषंगाने मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की एकंदरीतच आपण हे जे कॅन्सर डिपार्टमेंट एस्टॅब्लिश केलेलं आहे नोबल हॉस्पिटल पुणे ह्या ठिकाणी, तर आणि आपल्याला JCI हे गुणवत्तेचं प्रमाणपत्रही मिळालेलं आहे नुकतंच, त्याबद्दल अभिनंदन. तर ह्या डिपार्टमेंट विषयी आमच्या प्रेक्षकांना सांगा. मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट ही मेनली 3 पिलर्सवर उभारलेली आहे. मेन म्हणजे सर्जिकल ऑन्कोलॉजी, मेडिकल ऑन्कोलॉजी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी. मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट ही एव्हिडन्स बेस आहे. एव्हिडन्स बेस म्हणजे जो जगभरामध्ये रिसर्च चालू आहे प्रचंड प्रमाणात, त्यामध्ये जर एव्हिडन्स दिसून आला तरच ती उपचार पद्धती गाईडलाईन्समध्ये येते आणि ती गाईडलाईन्स आपण फॉलो करतो. ही उपचार पद्धती ही मल्टीडिसिप्लिनरी आहे. यामध्ये मी जसं सांगितले की ह्या 3 ब्रांचेस आहेत, त्याचबरोबर रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट आणि बाकीचे न्यूट्रिशनिस्ट वगैरे ह्या ज्या सपोर्टिव्ह ब्रांचेस आहेत त्यासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत. जेव्हा पण कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये एक आपण डिसिजन करतो तेव्हा हे जॉईंट कमिटी मिटिंगच्या होणाऱ्या डिस्कशन नंतरच करतो. याच्यामध्ये पेशंटला जे योग्य आणि ॲज पर गाईडलाईन्स आणि एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट मिळण्याची शाश्वती असते. जर नोबल हॉस्पिटलमध्ये कुठलाही कॅन्सर रुग्ण येत असेल तर ते ट्युमर बोर्डमध्ये प्रॉपर पद्धतीने त्याचं डिस्कशन केलं जातं. त्याच्या पूर्ण आजाराबद्दल इत्थंभूत माहिती मिळवून त्यानुसार त्याच्या स्टेजनुसार आपण त्याच्यासाठी एक प्लॅन बनवतो, जेणेकरून पेशंटला बेस्ट स्टँडर्ड ऑफ द केअर ट्रीटमेंट मिळेल. सर, या अनुषंगाने अर्थातच मला पुढचा प्रश्न विचारावंसं वाटतं की आजच्या कार्यक्रमात आपण विशेष करून पोटाचे कॅन्सर्स यावरती बोलत आहोत, ज्याच्यामध्ये अन्ननलिका, जठर आणि आतड्याचे म्हणजे खास करून मोठ्या आतड्या आणि गुदमार्गाचा कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर विषयी आपण बोलत आहोत. तर सुरुवात करत असताना अर्थातच अन्ननलिकेपासून इसोफेजियल कॅन्सरपासून सुरुवात करूया. तर ह्यामध्ये कशा रीतीने लक्षणं दिसतात आणि कशा रीतीने उपचार केले जाऊ शकतात, काय सांगता येईल? तर सुरुवातीस आपण अन्ननलिकेच्या कर्करोगाबद्दल बोलूया. अन्ननलिकेचे कर्करोग होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे असणारे तंबाखूचे व्यसन आणि सुपारीचे व्यसन ही काही कारणे महत्त्वाची आहेत. यामध्ये मुख्यत्वे पेशंटला गिळण्यास त्रास होतो. अन्न हे छातीमध्ये अडकते किंवा घशामध्ये अडकते, जेणेकरून ते खाली जात नाही. त्याचबरोबर होणारा वेट लॉस, सिग्निफिकंट वेट लॉस, थोड्या काळामध्ये जर जास्त प्रमाणात वेट लॉस झाला तर ते अन्ननलिकेच्या कॅन्सरमुळे होऊ शकतो. आता आपण ह्या अन्ननलिकेच्या कॅन्सरमध्ये ट्रीटमेंटबद्दल जाणून घेऊया. याच्यामध्ये महत्त्वाची ट्रीटमेंट ही बेसिकली सर्जिकलच आहेत. यामध्ये जर अर्ली स्टेजमध्ये कॅन्सर असेल तर आपण सर्जरीद्वारे तो क्युअर करू शकतो. आजकाल मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी आल्यामुळे लॅप्रोस्कोपिक रोबोटिक हे कमी त्रासामध्ये आणि कमी रक्तस्राव होता हे आजार आजकाल सर्जरीद्वारे आपण काढू शकतो. त्याचबरोबर याच्याबरोबर जर आजार हा ॲडव्हान्स स्टेजला असेल तर आपण किमोथेरपी, रेडिओथेरपी ह्या काही थेरपीज आधी देऊन आजार डाऊन स्टेज करून नंतर सर्जरी करतो.
तर माझं सर्व प्रेक्षकांना सांगणे आहे, जर आपल्याला गिळण्यास त्रास होत आहे, आपलं वय जास्त आहे, आपण व्यसन करत आहात, तर आपण लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांना भेटून अन्ननलिकेची दुर्बिणीद्वारे तपासणी करून लवकरात लवकर हे कॅन्सरचं निदान करू शकता आणि लवकर ट्रीटमेंट चालू करू शकता. सर, अर्थातच या अनुषंगाने पुढचा प्रश्न जठराच्या कॅन्सरविषयी आहे, स्टमक कॅन्सरविषयी काय सांगता येईल? स्टमकचा कॅन्सर म्हणजे जठराचा कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण अन्न गिळतो तेव्हा हे जठरामध्ये साठवून ठेवले जाते. जठराचे कॅन्सर हे ॲग्रेसिव्ह टाईपचे कॅन्सर आहे. याच्यामध्ये 5 इयर सर्वायवल हे कमी आहे. जठराच्या कॅन्सरचं लवकर निदान होणे खूप गरजेचं आहे. याची महत्त्वाची लक्षणं म्हणजे वारंवार होणारे ॲसिडिटी, होणारे अपचन, पोटामध्ये वरच्या बाजूला दुखणे, ज्यामुळे ह्या कॅन्सरचं निदान होणं थोडंसं अवघड असतं. कारण याची लक्षणं जी आहे ही नॉर्मल आपल्या ॲसिडिटीसारखी आहेत. जर आपल्याला हा त्रास वारंवार राहत असेल तर आपण लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून दुर्बिणीद्वारे जठराची तपासणी करून याचे निदान करू शकतो. सर, अर्थातच या अनुषंगाने पुढे जाऊन कोलोरेक्टल कॅन्सर, जो अतिशय गेल्या काही वर्षात वाढलेला आढळतो, त्याचं प्रमाण वाढलेलं आढळतं, म्हणजेच आतड्याचा आणि गुदमार्गाचा कॅन्सर, तर ह्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल? आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण हे गेल्या काही वर्षात आपल्यात प्रचंड वाढलेले आहे. याचे मेन कारण म्हणजे आपल्याकडे वाढणारे स्थूलत्व, ओबेसिटी, डायबेटीस हे काही आजार आहेत. याच्यामुळे हे कॅन्सरचे प्रमाण वाढते. त्याबरोबर वारंवार होणारे कॉन्स्टिपेशन, आपल्या अन्नामध्ये वाढणारे पेस्टिसाइड्स, ह्या गोष्टीमुळे सुद्धा कॅन्सरचे हे प्रमाण वाढलेले आहे. आजकाल कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये मेनली मोठ्या आतड्याचे 2 भाग पडतात. एक म्हणजे कोलॉनचे कॅन्सर आणि दुसरे म्हणजे रेक्टमचे कॅन्सर आणि ॲनल कॅनलचे कॅन्सर. ह्यांची कारणे हे दोघांचेही सेमच आहेत. कोलोरेक्टल कॅन्सरचे महत्त्वाचे लक्षणं म्हणजे वारंवार शौचास होणारा रक्तस्राव आणि त्यामुळे शरीरात होणारी हिमोग्लोबिनची कमतरता. त्याचबरोबर आपली जर नॉर्मल शौचाची सवय असेल ती जर सडनली बदलली आणि ती कंटिन्यू तशीच राहिली म्हणजे वारंवार कॉन्स्टिपेशन होणे, बद्धकोष्ठ होणे किंवा जुलाब होणे हे पण कोलोरेक्टल कॅन्सरचे कारण असू शकते. आणखी महत्त्वाचे म्हणजे शौचास जाऊनसुद्धा शौचास पूर्ण न होण्याची भावना. ही अशी लक्षणे घेऊन जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही काही तपासण्या करतो. याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे क्लिनिकल एक्झामिनेशन, पर रेक्टल एक्झामिनेशन किंवा कोलोनोस्कोपी, सिग्मॉइडोस्कोपी ह्या दुर्बिणीद्वारे आम्ही कोलॉनची पूर्ण तपासणी करून जर कुठे गाठ असेल तर त्याची बायोप्सी घेऊन ती आम्ही तपासणीसाठी पाठवतो. जर आपला कोलोरेक्टल कॅन्सर डिटेक्ट झाला तर त्याचे व्यवस्थित स्टेजिंग करून, ज्यामध्ये पेट स्कॅन, सिटी स्कॅन, MRI ह्या वेगवेगळ्या तपासण्या करून कॅन्सरची स्टेज डिटरमाइन केली जाते आणि त्याद्वारे ट्युमर बोर्डमध्ये याचा पूर्ण डिस्कशन होऊन आपली ट्रीटमेंटचे प्लॅनिंग केले जाते. ह्या ट्रीटमेंटमध्ये महत्त्वाच्या 3 थेरपीज आहेत. फर्स्ट म्हणजे सर्जरी, त्याच्यामध्ये सर्जरी करून कॅन्सरची गाठ ही काढली जाते. दुसरी म्हणजे रेडिएशन आणि किमोथेरपी. आजकाल आपल्या भारतामध्ये आढळणारे कोलोरेक्टल कॅन्सर हे ॲडव्हान्स स्वरूपाचे असतात. त्यामुळे कधीकधी आम्हाला किमोथेरपी प्लस रेडिएशन हे आधी द्यावे लागते. डाऊनस्टेज करून आपण नंतर सर्जरी करतो. आता ह्या सर्जरी ज्या होतात त्या 2 प्रकारे केल्या जातात, ओपन आणि मिनिमली इन्व्हेजिव्ह. ओपन सर्जरीमध्ये पूर्णपणे पोट ओपन करून जर आजार खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर ही सर्जरी केली जाते. आणि मिनिमली इन्व्हेजिव्हमध्ये म्हणजे जसे आपण यापूर्वी डिस्कस केले की लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिकली ही आपण सर्जरी करू शकतो, जेणेकरून पेशंट लवकरात लवकर घरी जातो. सर, अर्थातच कॉलॉन कॅन्सरविषयी बोलत असताना रेक्टल कॅन्सर जे आहेत, रेक्टमचे कॅन्सर आहेत, त्याच्यामध्ये रुग्णांना एक मोठी भीती असते की संडासची जागा या ठिकाणी शस्त्रक्रिया केल्यानंतर आपल्याला गमवायला लागू शकते आणि त्यामुळे बऱ्याचदा पिशवी बाळगणं हा एक मोठा भाग असू शकतो. तर रेक्टल कॅन्सरविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? निश्चितच पेशंटला याची खूप मोठ्या प्रमाणात भीती असते की माझी संडासची जागा परमनंटली बंद होऊ शकते का. मुख्यत्वे लोअर रेक्टम आणि ॲनल कॅनल कॅन्सरमध्ये हे घडू शकते जर आपला हा आजार ॲडव्हान्स असेल आणि आपले गुदद्वाराच्या बाजूला जे स्फिंक्टर असतात त्यामध्ये जर इन्व्हॉल्वमेंट झाले असेल तर. पण आजकाल डेफिनेटली आपण MRI करून ही गुदद्वाराच्या आजूबाजूला असणारे स्फिंक्टरची इन्व्हॉल्वमेंट जाणू शकतो, जेणेकरून जर हा अर्ली स्टेजला असेल, इंटरनल स्फिंक्टर फक्त इन्व्हॉल्व असेल आणि एक्सटर्नल स्फिंक्टर जो बाहेरचा स्नायू आहे तो जर फ्री असेल तर आपण आजकाल ही संडासची जागा इंटरस्फिंक्ट्रिक रिसेक्शन ह्या नवीन सर्जरीद्वारे आपण वाचवू शकतो. यामध्ये आपण सुरुवातीला पेशंटला किमो रेडिएशन देऊन हा आजार छोटा केला जातो, जेणेकरून हा आजार ऑपरेशन नंतर पूर्णपणे निघू शकतो. त्याचबरोबर आपले स्फिंक्टर पण वाचू शकतात. आणि ही सर्जरी लॅप्रोस्कोपिकली आणि रोबोटिकली खूप चांगल्या प्रकारे करता येते. का तर मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरीमध्ये आपले मॅग्निफाईड जी व्हिजन असते त्यामध्ये आपण 2 स्फिंक्टरच्या मध्ये जाऊन डिसेक्शन करू शकतो आणि संडासची जागा आणि त्याचबरोबर कॅन्सर पण प्रॉपरली काढू शकतो. डॉक्टर आशिष पोकरकर सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.